ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न। सत्यनिकेतन संचलित ॲडव्होकेट एम.एन. देशमुख कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर येथे निवडणूक साक्षरता मंडळ, विद्यार्थी कल्याण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम अकोलेचे तहसीलदार माननीय सतीश थिटे, प्राध्यापक डॉक्टर नितीन आरोटे, राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांनी दिली। आपल्या प्रमुख भाषणात तहसीलदार थिटे म्हणाले की मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून राष्ट्र उभारणीत युवकांनी आपले योगदान द्यावे। मतदार जागृतीमुळे भारतीय लोकशाही बळकट होऊ शकेल। विवेकपूर्ण मतदार हाच लोकशाहीचा खरा आधार आहे, असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले। पैसे घेऊन मतदान करणे म्हणजे आपल्या देशाशी बेईमानी करणं असं आहे। मतदार हा भारतीय लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे, त्यामुळे योग्य विचार करून मतदान करावे, त्यामुळे भारतीय राजकारण निकोप राहील, असे प्रतिपादन राज्यशास्त्र विषयाचे अभ्यासक व व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर नितीन आरोटे यांनी केलं। तर युवकांनी चारित्र्य जपावे व देशाला चांगले नेतृत्व देण्यासाठी विचारपूर्वक मतदान करून निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे। युवक हाच देशाचा खरा आधार आहे, असे मत पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक सरोदे यांनी व्यक्त केलं। उपस्थित सर्व मान्यवरांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। राज्यगीताने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवडणूक साक्षरता मंडळाचे समन्वयक डॉक्टर आर सोनवणे यांनी केलं। डॉक्टर गंधारे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर आभार प्रदर्शन डॉक्टर गीते यांनी केलं। या कार्यक्रम प्रसंगी श्री S.T. एल्मामे सर, साळवे सर, गोसावी साहेब, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समानतेचा धर्म म्हणून हिंदू धर्मातील जाती विषमतेला नाकारणारे आणि लिंगायत धर्माची स्थापना करणारे लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर, मराठी भाषेच्या विकासामध्ये ज्यांचं अत्यंत मोलाचं योगदान आहे असे मानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी, बंद असलेली शिक्षणाची दारं ज्यांनी खरं तर या मुलींसाठी आणि बहुजन समाजासाठी खुली केली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माणसातला राजा आणि राजातला माणूस हे बिरुद यथार्थपणे ज्यांच्यासाठी लागू करता येईल असे आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, मनुस्मृतीने लादलेली गुलामगिरी उलथवून टाकून संविधानाचं निर्माण करणारे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव असं म्हणणारे आणि खरं तर या मराठी भाषेचा महिमा रशियापर्यंत नेऊन पोहोचविणारे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि तमाम बहुजन समाजाच्या अंगणामध्ये ज्ञानाची गंगा पोहोचविणारे कर्मवीर भाऊराव पाटील या आणि तमाम महामानवांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी या मंचावर काही जे सुचेल जे वाटेल ते विचार मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। आदरणीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर B.Y. देशमुख सर यांनी ज्या प्रकारे परिचय करून दिला तो परिचय पाहता माझ्यावरचं दडपण वाढलेलं आहे। खरं तर एखादा मंच साझा करणं आणि त्या मंचावरून विचार व्यक्त करणं त्या वक्त्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट असते आणि खरं तर तशी संधी या महाविद्यालयाने मला दिली। ज्यांनी आपल्या ज्या गोष्टींसाठी झटून आपल्याला हे जे 2 राष्ट्रीय सण घडवून आणले त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देण्याचं काम त्या दिवशी साधारणपणे होत असतं आणि त्या पद्धतीनेच हा एक जो सण आहे 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा केला जातोय 2011 पासून। 25 जानेवारी 1950 ला जेव्हा
निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि त्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून 2011 पासून थोडक्यात हा सण साजरा होतो, ज्या अनुषंगाने जे नवीन मतदार पात्र होणार आहेत, तुमच्या माध्यमातून जे लोक मतदान करत नाहीत, जे लोक या मतदानाला जसं सरांनी सांगितलं प्रगतशील जे काही शहरं आहेत पुण्यासारखी, तिथे देखील 35% मतदान होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी घडू नयेत, एक चांगल्या पद्धतीचं निकोप वातावरणात आपल्या लोकशाहीची बीजं रुजवल्या गेली पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आपण आता मतदार म्हणून पात्र होणार आहात, त्या अनुषंगाने राबवलेला जाणारा हा उपक्रम आहे. आपण जास्तीत जास्त सहभागी होऊन योग्य लोक कसे निवडून देऊ, त्या अनुषंगाने तुमचं भवितव्य, देशाचं भवितव्य या सगळ्या गोष्टींमध्ये दडलेलं आहे. त्यानुसार आपण काय करतो, आपण कोणाला मतदान करतो याचं भान असलं पाहिजे. या अनुषंगानेच हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. आम्हाला आशा आहे, मला वेळेचं बंधन देखील आहे, जसं सरांनी सांगितलं एक कोणाचा तपास चालू आहे, त्या अनुषंगाने मला जाणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं आपला काही माझ्यापेक्षा सुंदर वक्ते राज्यशास्त्राचे. सुराज्य मराठी साठी अजय पवार, राजूर.